नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल दैफळे। आज आपण पाहणार आहोत, खूप मुलांचे मेसेज येत होते इंस्टाग्रामला, यूट्यूबला पण आणि टेलिग्रामला पण की मुंबईचा पेपर कधी होईल आणि मुंबईचा पेपर कसा पडेल, मेरिट किती लागेल यावरती आपण व्हिडिओ टाकलेला आहे। त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तो बघितला नसेल तर पाहून घ्या आणि अभ्यास चालू ठेवा। तर मित्रांनो, पेपर कधी होऊ शकतो याची सगळ्यांना आस लागलेली आहे। तर पेपर लवकरात लवकर होईल, त्याची एक अंदाजित तारीख सांगतो तुम्हाला मी। झालं तर 22 तारखेला होऊ शकतो, पण 22 तारखेला होण्याचे चान्सेस कमी आहेत। 29 सप्टेंबर किंवा 6 ऑक्टोबर ह्या 2 तारखेपैकी पेपर होऊ शकतो मित्रांनो। आणि जास्तीत जास्त जर पुढे गेला तर 13 ऑक्टोबर, त्याच्या अगोदर पेपर होऊन जाईल। तर राहिलेले आपल्याकडे थोडे दिवस आहेत, एक 14-15 दिवस पकडा। जर लवकर झाला तर 7 दिवस पण होऊ शकतात, पण जास्तीत जास्त आपण पकडून चालू एक 15 दिवस आपल्याला भेटतायत। मग या 15 दिवसात आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला चांगले मार्क्स येतील आणि मुंबईचा पेपर कसा पडेल। तर मित्रांनो, खूप मुलांना असं मागल्या वेळेस पोरांनी म्हणजे 2019चा पेपर जो 21ला झाला तिथं पॅटर्न पडला होता। पॅटर्न पडून त्यात थोडा म्हणजे आयोगासारखं विचारलेलं होतं। प्रश्न सोपे होते पण त्यांची विचारण्याची स्ट्रॅटर्जी आयोगासारखी होती। पण मित्रांनो, त्याच्या विरुद्ध झालं डायरेक्ट। कधी? मागल्या 2021ची भरती जी आता मागे 2023ला झाली, त्यात तुम्ही बघितलं, त्यात जास्त करून जीएस वरती फोकस केला होता, जनरल सब्जेक्ट त्यावरती प्रश्न विचारले होते। गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे कमी प्रश्न होते। तर मुलांची आता द्विधा अवस्था झाली। मग आम्ही कुठल्या वेळेने अभ्यास करायचा आणि काय वाचायचं? तर मित्रांनो, ते आपल्याला सांगू शकत नाही। कोणीही असला तर पेपर पॅटर्ननी पडल किंवा जीएस जास्त पडल हे कोणीही सांगू शकत नाही। आणि आपल्याला त्याच्याशिवाय आता पर्याय पण नाही आहे। म्हणजे तुम्ही असं नाही तिथं गेलाय, जर पॅटर्ननी तुम्ही अभ्यास करून गेला, मागल्या वेळेस सारखा वेगळा पेपर पडला तरी आपल्याला सोडायचाच आहे। किंवा तुम्ही जीएस वाचून गेला आणि पॅटर्नला विचार केला नाही जास्त मागल्या वेळेचा पेपर बघून, जर तिथं पॅटर्न पडला तर मग तिथं पण आपला धोका होऊ शकतो। मग तयारी आपल्याला कशी करायची? आता रणांगणावरती गेल्यानंतर शत्रू आपल्यासोबत कसं लढणार आहे हे आपल्याला माहीत नसतंय। आपल्या स्वतःच्या स्ट्रॅटर्जीवरती आपण ते चारही बाजूने विचार करून जायचा असतो। तसंच आपण म्हणजे पॅटर्न पडला तरी आपल्याला मार्क्स पडले पाहिजेत आणि जीएस पडलं तरी आपल्याला मार्क्स पडले पाहिजेत आणि आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, यावरती आपण फोकस करायचा आहे। आणि असं काही नाही आहे, कारण की आता असं नाही तुम्ही म्हणणार मी जीएस ऑप्शनला ठेवतो, मग गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी चांगलं आहे आणि मग मी भरती होईल, असं होत नाही मित्रांनो। टॉपचं मेरिट लागतंय आणि चारही विषय टॉपच असायला पाहिजेत। आणि सरासरी ज्या पोराला मार्क्स येतात तेच पोरं सिलेक्ट होत आहेत। नाही तर माझं 1600 आउट ऑफ आहे, माझं गणित आउट ऑफ आहे आणि मला जीएस जमत नाही आणि मला तिकडं गोळा जात नाही, त्या पोरांचा कार्यक्रम बसत नाही। सरासरी सगळीकडे तुम्हाला मार्क्स आले पाहिजे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय। आणि जो पण पेपर येईल त्या वेळी तयारी ठेवा। जीएसचा पण अभ्यास करा। जास्त जीएस करण्यापेक्षा आता किती जरी वाचलं, जीएस हा विषय असा आहे कितीही वाचलं तरी तो संपणारा नाहीये। पण आपल्याला मार्क देणारे विषय कुठले आहेत? जरी कमी पडले पण असं नाही होणार की पडणारच नाही, नुसतं जीएसच विचारतात, असं तर होत नाही ना। मग गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी हे 3 विषय तुम्ही त्याला आवृत्ती द्या। आणि जीएसला पण जे आतापर्यंत ज्या ह्या वर्षी क्वेश्चन पेपर झाल्यात तेच रिपीट क्वेश्चन असतात मित्रांनो, असं वेगळं काही विचारत नाहीत। आणि त्या क्वेश्चनवरती फोकस करा आणि त्या क्वेश्चन पेपर रिवाईज करा। जास्तीत जास्त जीएस साठी तुम्ही क्वेश्चन पेपर रेफर करा आणि मराठीसाठी, गणित, बुद्धिमत्तेसाठी जे तुमच्याकडे बुक असतील, म्हणजे तुमच्याकडे फास्ट ट्रॅकसाठी बुद्धिमत्तेला जर तुम्ही सतीश वैसे सरांचं पुस्तक वापरत असाल तर ते 5 ते 6 तासात एकदम फास्ट आवृत्ती, म्हणजे प्रत्येक प्रकारचं एक उदाहरण बघायचं, पुढे जायचं, 4 ते 5 तासात ते अख्खं पुस्तक संपलं पाहिजे। आणि मी संपवलेलं आहे। प्रत्येक प्रश्न हा ठीक आहे तिथं बघत बसायचं नाही, गणित बघायचं, ते टॉपिक वरचं सोडलं, चालला पुढं, असं करत तुम्ही ते पुस्तक संपलं पाहिजे 4 ते 5 तासात। तसंच गणितालाही करा, जे तुम्हाला टॉपिक अवघड जातात, जे तुम्हाला माहिती आहे, मला जे जमतंय, तर त्याच्यासाठी जास्त वेळ खर्च करू नका। आणि जीएसचं तसंच करा, विज्ञान मिस करू नका। त्यानंतरून चालू घडामोडी, आता जे पॅरा ऑलिम्पिक झालं आणि ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात 1-2 मार्काला, ते पण क्लिअर करून ठेवा। त्यानंतरून गणिताचं तुम्हाला सांगितलंय, बुद्धिमत्तेचं सांगितलंय, मराठीचे शब्दार्थावरती पण फोकस करा, समानार्थी शब्द। आणि मुंबईला वारकरी संप्रदायावरती एक प्रश्न असतो, तर तो एक टॉपिक क्लिअर करून ठेवा। जे आपले संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांच्यावरती त्यांनी
कुठले पुस्तकं लिहिले, त्यानंतर त्यांचं कुठलं म्हणजे नाही का वाक्य होतं, ते असं विचारतात हे खालीलपैकी हे वाक्य कुणाचं आहे. असे प्रश्न जर आले तरी आपले ते बरोबर आले पाहिजे. यापेक्षा वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही. आणि पेपर कधीही होऊ दे, फक्त आपल्याला टॉप मारायचा आहे एवढं लक्षात ठेवायचंय. चला तर थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.